आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, नवे कपडे, तरीही दिवाळी स्पेशल असते. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं. विठू माऊलीचे रूप डोळ्यावर पाहावे असेच असते. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खडी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करते असेच दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. दिनांचा दयाळू, भक्त काम कल्पद्रुम आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय आहे. स्त्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. त्याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. स्त्रीचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहे, दृष्टी समचरण आहे, कानी मकरकुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे, पाठीवर शिखी असून हृदयस्थानी श्रीवत्सस्थळ आहे. दोन्ही दंडावर अगंध असून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाचे हात कटेवर आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात होताना अंगठा खाली येईल असाच टेकवला आहे. तर डाव्या हातात शंख आहे. स्त्रीचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृंगू ऋषींनी 5 स्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेवाने निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बूट लावलेली खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती, विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजे मासे, याची काय कथा आहे ते आज आपण पाहणार आहोत. विठोबाच्या कानात मासे नाहीत, तर मासेच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मता सुवर्णकुंडले, सुवर्ण कवच होते. तसेच एका भोळ्या भक्ताच्या भक्तीवर भाळून विठोबांनी कानात माशांना स्नान दिले आहे. यामागची कथा काय आहे? एकदा एक कोळी पांडुरंगाला भेटायला उपहार द्यायला त्याच्याकडे जातो, पण त्याला लोक तिथे आतमध्ये जाऊन देत नाहीत, कारण तो मच्छीमार आहे. आणि तसा तो जे उपहार देणार आहे ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात, आणि ते पण 2च. बाकीचे म्हणतात, पांडुरंग देव आहे, त्यांना मासे काय देतो, पाप लागेल तुला. आणि आम्हा सर्वांना जेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो देतोय ते तुम्ही कशाला पाहताय, त्याच्याकडे काही नसून तो देतोय, त्याच्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. आणि मग मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. प्रेमात भेदभावात अडकत नाही, असं सांगून ती व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात मकरकुंडलाचा उल्लेख, मकरकुंडले तळपती श्रवणी, अशा कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय.